राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल डाऊन दी लेग, वाईड बॉल आला. वन तर धावेने डावाचा श्रीगणेश झाला. एक धाव फलकावरती. एका बाजूने यजमान संघ जे हनुमान कानोडबी आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक स्टार काकडपाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सामना क्रमांक 4 पहिल्या राऊंडची चौथी मॅच आहे. यानंतर देखील एक मॅच आहे. आम्ही देवपेकर देवपे आणि रायझिंग स्टार रावगाव या दोन संघांदरम्यान मॅच होईल. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. विकेटच्या बाहेर बॉल तिथे पिच झालाय पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणि त्यामुळे नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 2 धावा धावफलकावरती आहे. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि यावेळेस पुन्हा एकदा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. बॅक टू बॅक नो बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवायची परंतु इतक्या जास्त बाहेर ठेवल्यावरती वारंवार दंडित केले जाईल गोलंदाजाला. बॅक टू बॅक नो बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. बॅक टू बॅक नो बॉल. आज थोडीशी जास्त थंडी आहे वातावरणामध्ये आणि लवकर सर्वांनी स्वेटर ऑन झालेत. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. फ्री हिट विल बी कंटिन्यू. आणि धावा मात्र आता खूप जास्ती खर्च केल्या जातात. गोलंदाज थोडेसे महागडे राहिलेत. थोडी योग्य लाईन आणि लेंथवरती बॉलिंग त्यांना करावी लागेल. चर्चा मात्र केली जाते गोलंदाजासोबत. आपण पाहतोय चर्चा सुरू आहे. आतापर्यंत अधिकृत बॉल झाला नाहीये. 2 वाईड आलेत, 2 नो आलेत. गेंदबाज करे तो क्या करे, यही सवाल है दिल में. फ्रीट वाला बॉल अजून देखील पेंडिंग आहे. पहिला वाईड आला तो दुसरा नो आला, तिसरा नो, चौथा वाईड. फ्रीट विल बी कंटिन्यू. आणि थंडी आज जाणवते. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला अप्रतिम फटका आहे. पंचांचा निर्णय आला. इट्स मॅक्सिमम. षटकार फ्रीटच्या बॉलवरती. फ्री आर्म केलेत बॅटरनं आणि ठोकलाय सिक्सर स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 6 धावा. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस डॉट बॉल आहे. पुनरागमन करतायत गोलंदाज धीरज. डीजे मास्टर थोडासा गेंद द्या विनंती आहे. बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजनला क्लिअर केलंय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये, डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण देखील होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ. खूप विलंब लागतोय. विनंती, कानोड संघ थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. 4 बॉल अतिरिक्त डिलिव्हर केलेत गोलंदाजाने ऑलरेडी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फलंदाज क्लीन बोल्ड. यू मिस, आय डेफिनेटली हिट. दांडी गुल झाली आहे. विकेट.
धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅट्समन संदीप स्क्वेअर लेग रिजनला कमालीचा कॅच टिपला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला आणखी एक सफलता. विकेट. फलंदाज बाद. फ्लिक केलं होतं बॉलला आणि शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला कमालीचा कॅच. या स्पर्धेमधला हा कमाल कॅच आहे. स्वर्गीय रुपेजदा स्मृती चषकामधला स्वर्गीय रुपेजदा स्मृती चषक कमाल कॅच आपण पाहिला. साहिल नवीन बॅटर पंढरी मैदानावरती दाखल झालेत. 12 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. म्हणजे एकाच षटकामध्ये तुम्हाला खेळाचे अनेक पैलू पाहायला मिळाले. सुरुवातीला धावा आल्या अवांतर स्वरूपामध्ये आणि आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. जीवनाचं देखील असंच आहे. अपयश तुम्हाला येतं परंतु एकदा यश मिळायला लागलं की मग असं म्हणतात ना, खुदा देताय तो छप्पर फाडके देताय. तशी परिस्थिती सध्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजाने सुरुवातीला अतिरिक्त बॉल टाकले, अतिरिक्त धावा आल्या, परंतु आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आहेत. धीरज यावेळेस कमालीचा फटका आहे. बॅकफुटला गेले, बॉलला दिशा दिली आहे आणि बॉल मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय सीमारेषच्या दिशेने, जाईल सीमारेषच्या पलीकडे. कमालीचा फटका. कौतुक करेल मी फलंदाज पंढरीनाथ यांचं. अप्रतिम हा स्ट्रोक होता. 4 धावा इथे अर्जित केल्यात आणि 4 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 16. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावपलकावरती आहेत. चला स्पीडअप अपेक्षित आहे. पहिल्या षटकासाठी तब्बल 7 मिनिटं लागलेली आहेत. गोलंदाजी करणारी टीम कर्नाटक बीच संघ आपण स्पीडअप करायची विनंती आहे. क्लीन बोर्ड. आणखी एक सफलता. विकेट. प्रसिक गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला बॉल स्टंप लाईन वरती, लाईन मिस केली फलंदाजाने आणि राम यांची दांडी उडवली. प्रसिक या गोलंदाजाने विकेट पहिल्या बॉल वरती मिळवतात. प्रसिक. फलंदाज बाद. बॉल यावेळेस आपण पाहिलं गली रिजन मध्ये बॉलला गेलेत. पॉईंटचे खेळाडू आणि थर्डमॅनचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेलेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 17. नवीन बॅटर भूषण मैदानावरती आलेत. भूषण आणि पंढरीनाथ ही जोडी मैदानावरती. एक बॉल मध्ये 4 धाव्यांवरती नाबाद आहे पंढरीनाथ. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चौकार त्याने अर्जित केला होता. 17 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज प्रसिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये बॉल गेला. डॉट बॉल. धावपलक आपल्या जागेवरती स्थिर. 17 धावा धावपलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे गोलंदाजी ट्रॅक वरती प्रसिक. पुढचा बॉल. अप्रतिम हा बॉल आहे. पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी घेतली. फलंदाज म्हणून असा बॉल खेळणं खूप कठीण आहे, कारण तुम्ही गोलंदाजाचा हात पाहता, लाईन तुम्ही पिक करता गोलंदाजाची, परंतु लेंथ वरती पडल्यानंतर बॉल इतका उसळल्यावरती बॅटरच्या बॅटवरती येणं थोडं कठीण काम आहे. डॉट बॉल. गोलंदाज प्रसिक. पुढचा बॉल.
बॉलर बॅक ड्राईव्ह यावेळेस आपण पाहिलं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत, बॉलच्या दिशेने येतील, बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ दी 3 विकेट. रजनी क्रिकेटचा आनंद आपण घेतोय. ही स्पर्धा गेली 3 दिवस 3 रात्री सुरू आहे. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 ग्रामस्थ मंडळ आणि जय हनुमान मित्र मंडळ कानोळ आयोजित ही स्पर्धा पर्व पहिलं या स्पर्धेत आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ दी 3 विकेट. ज्यावेळेस देखील चांगला फटका मिडॉन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एका धावेचा प्रयत्न असेल आणि एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. कानोळ बी संघ स्पीडअप अपेक्षित आहे. 11 मिनिटं झालेत. विनंती आहे 12 मिनिटं झालेत. अतिरिक्त 2 मिनिटं आपल्याला लागलेले आहेत. थोडीसं स्पीडअप करणं अपेक्षित आहे. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. बरेच खेळाडू तिथे घसरलेत. आज गोलंदाज देखील घसरत आहेत. वाईड बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 20. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 लॉस ऑफ द 3 विकेट. साहिल आहेत गोलंदाज. साहिल देसले. पहिला बॉल वाईड आलाय. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा संघानं टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग ते करतायत. त्यांच्या विरोधामध्ये कानोळ बी संघ मैदानावरती खेळतोय. वीस धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाज साहिल देसले बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लास्ट जवाब फटका आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक आलेत पॉइंट मधून आणि तोपर्यंत मिळेल एक धाव. लास्ट जवाब क्षेत्ररक्षण आहे. कमालीचा स्टॉप आपण पाहिला क्षेत्ररक्षक प्रसिक यांच्या माध्यमातून आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भूषण आणि पंढरनाथ ही जोडी मैदानावरती आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेट वरती. राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर हा बॉल फाईन क्षेत्रामध्ये खेळायचा होता. वाईड बॉल बंदाने कॉल केला. अवांतर धाव मिळेल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21. 22 22 लॉस ऑफ द 3 विकेट. सहा अतिरिक्त धावा आतापर्यंत आल्यात. अतिरिक्त धावांचा भरपूर बोनस या ठिकाणी कानोळ संघाने काकडपाडा संघाला दिलाय. बॅकफुटला गेलेत. यावेळेस हलक्या हातानं बॉलला खेळतायत. धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. बावीस धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 लॉस ऑफ द 3 विकेट. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. साहिल देसले बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक आहेत
स्क्वेअर लेगचे खेळाडू देखील बॅकअपसाठी उपस्थित झाले होते आणि तोपर्यंत सिंगल धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉल अद्यापही शिल्लक या षटकामधले. धावफलकावरती धावा आहेत 23 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र बॅकफुटला गेलेत. कव्हर रिजनला बॉलला खेळतात. सिंगल धावेची प्राप्ती होईल आणि 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉल अद्यापही शिल्लक षटक क्रमांक 3 मधले. 24 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 लॉस ऑफ द 3 विकेट. कमालीचा फटका आपण पाहतोय. लेफ्ट शॉट आणि बॉल ट्रॅव्हल झालाय डीप फाईन क्षेत्रामध्ये. अप्रतिम टायमिंग. धावा मिळतील 4. चौकार. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता. त्याला देखील पाठवले लॉंग लेग क्षेत्रामध्ये. स्क्वेअर लेगचे खेळाडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये पोहोचले. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि यावेळेस 2 धावा इथे प्राप्त देखील होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 रन्स लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 30 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिरिक्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी आपण डिले आहोत याची नोंद करायची आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण खूप जास्ती वेळ ऑलरेडी घेतलाय. आता जास्ती डिले इथे चालणार नाही ही विनंती आहे. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. प्रशिक गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. प्रशिक विनंती आहे जास्ती वेळ घेऊ नका. आपण ऑलरेडी विलंबाने आहोत. आपण याची नोंद आपण करून घ्या. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 रन्स लॉस ऑफ द 3 विकेट. सेकंड स्पेलमध्ये प्रशिक गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिल्या स्पेलमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि एक सफलता अर्जित केली होती. तेच प्रशिक गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रेट ड्राईव्हचा लाजवाब फटका. लॉंग ऑनचे खेळाडू बॉलच्या दिशेने आले. थोडासा फुटबॉल देखील मैदानावरती खेळतायत. मैदान जरी क्रिकेटच असेल तरी देखील फुटबॉल खेळणं त्यांना पसंत आहे आणि वाचलेत पण थोडक्यात. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 32 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विराट कोहलीने एक किस्सा सांगितला होता तो तुम्हाला सांगेल. पंचांच्या बाबतीमध्ये कुमार धर्मसेना लंकेचे पंच श्रीलंकेचे आणि क्रिस गेल बँगलोर टीममध्ये. क्रिस गेल आणि विराट कोहली एकत्र खेळायचे त्यावेळेसचा हा किस्सा आहे. हा डॉट बॉल असेल आणि त्याने सांगितलं की विराट कोहलीला की तुम्ही असं हॉरिझॉन्टली मूव्ह होऊ नका. तुम्ही असं व्हर्टिकली मूव्ह व्हा. कारण हॉरिझॉन्टली तुम्ही मूव्ह झालात आणि तुमच्या हेल्मेटला बॉल लागेल आणि तो मला लागून मी मरेल असं सांगितलं कुमार धर्मसेनाने विराट कोहलीला. विराट डोंट गो लाईक दिस, गो लाईक दिस असं त्याने सांगितलं होतं. विराट कोहलीने तो किस्सा सांगितलं होता. यावेळेस थर्डमॅन रिजनला बॉल गेलाय. क्रिस हिट व्हेरी हार्ड. बॉल हिट युअर हेल्मेट अँड देन बॉल कम टुवर्ड्स मी अँड आय एम डाय हे सांगितलं कुमार धर्मसेनाने विराट कोहलीला. 32 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि हा किस्सा विराट कोहलीने सांगितलाय एका इंटरव्ह्यू मध्ये. इथे बॉल पंचांच्या दिशेने गेला होता. 32 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉल अद्यापही बाकी आहेत या षटकामधले. प्रशिक आहेत गोलंदाज. आतापर्यंत 1.3 षटकांमध्ये केवळ 5 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिजनला बॉलला खेळलेत आणि इथे आपण पाहतोय 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. 33 लॉस ऑफ द 3 विकेट. 2 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. ओव्हर नंबर 4 इज प्रोग्रेस.
चला थोडंसं घाई करा, विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. आपण विलंबाने आहोत त्याची नोंद आपण करून घ्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल असतील थोडेसे वेगाने करा. कॅप्टन फिल्डिंग आपल्या जागेवरून सेट करा, विनंती आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. तेहतीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल फुलर लेनचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. इतक्या पुढच्या लेंथला इतक्या आडव्या बॅटने खेळणं खूप कठीण आहे, डॉट बॉल आलाय. कमालीचा बॉल पडल्यानंतर मात्र मुवमेंट पाहायला मिळाली. ऑफकटर स्वरूपाचा बॉल होता यावेळेस अपील पंचांकडे, परंतु इम्पॅक्ट खूप महत्वाचा. ऑफस्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट, लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव मिळेल आणि षटक संपली. 4 धावफलकावरती धावा आहेत. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34 लॉस ऑफ द 3 विकेट. लास्ट ओव्हर इज रिमेनिंग हिअर. सो फार स्कोर इज 34 लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर. चला विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम स्पीडअप अपेक्षित आहे. प्रशिक यांच्या स्पेलसाठी तानाजी गोडविंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 100 रुपयाचं बक्षीस असेल. अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर होता, बॅटचं एज लागलंय आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. आली आहे सफलता, विकेट. यावेळेस अपरकटचा फटका आणि बॉल चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक ओव्हररन झालेत आणि बॉल आता जाईल सीमारेषच्या दिशेने, जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. यावेळेस कमालीचा फटका पॉइंट रिजन मध्ये, हवेत बॉल गेलाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 40. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस हवेत बॉल लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे, परंतु 2च धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साहाय्याने 1 रन शॉट, 1च धाव प्राप्त होईल.
एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 43. लॉस ऑफ द 4 विकेट. 43 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक बॉल या खेळाच्या पूर्वार्धामधला शिल्लक आहे. एक अधिकृत बॉल. ओमकार आहेत गोलंदाज. डाऊन दिले. हा बॉल वाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 44. 44. आणखी एक वाईट बॉल. अतिरिक्त बॉल दंडित केले गोलंदाजाला. पुन्हा एकदा एका धावे करता एका बॉल साठी 2 बॉल अवांतर टाकलेत. अवांतर धावा खूप जास्त या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आहेत 45. 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अधिकृत बॉल अजून देखील शिल्लक आहे. ऑन साइडला प्रहार जर केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. हर्षल यांनी या धावाचा शेवट गोड केलाय आणि 51 धावा धावफलकावरती असतील. 52 धाव्यांचं लक्ष असेल या ठिकाणी. जय हनुमान कानोड बी संघासमोर. टार्गेट इज 52. 52 धाव्यांचं लक्ष आहे. तीस बॉल मध्ये 52 धाव्यांची आवश्यकता आहे. चला ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा विनंती आहे. कानोड बी संघ आपण आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवा. ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवा आणि ज्यावेळेस खेळाचं उत्तरार्ध सुरू होईल त्यावेळेस या ठिकाणी दीप सर आपल्यासोबत जोडले जातील. परंतु तत्पूर्वी टॉस करणं देखील मॅन्डेटरी आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी आम्ही देवपेकर देवपे आणि रायझिंग स्टार रावगाव दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी त्वरित या. आम्ही देवपेकर देवपे संघाचे संघनायक आणि रायझिंग स्टार रावगाव संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी त्वरित या ठिकाणी यायचंय. भजन भूषण संतोष बुवा देसले यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. भजन भूषण संतोष बुवा देसले यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि आता आपण जातोय दीप सरांकडे. धन्यवाद.
चला कॅप्टनने टॉस करता दोन्ही टीम. थोडं वॉल्यूम द्या डीजे मास्टर. चला सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 52 धावेचं टार्गेट. ॲडव्होकेट रुपेशजी कुर्ले यांच्या शुभस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. आम्ही देवपेकर देवपे आणि त्यांच्या विरोधात रायझिंग स्टार रावगाव अशी लढत यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना. पहिला बॉल फुल टॉस. बॅटची बाहेरची गडा. विकेट किपर बॅकअप करतायत. अधिकची गती होती त्याच कारणास्तव हवं तसं टायमिंग हवं तसं मिडलिंग करू शकले नाही. राजेश आणि त्यांची सोबत सलामीवीराच्या भूमिकेत देताना आपण बघत आहोत बंटी अर्थातच आकाश भोईरला. यजमान संघ 52चं टार्गेट चेस करतोय सेकंड इनिंग मध्ये. हार्ड लेन टप्पा पडल्याबरोबर बॉल अधिकचा उसळलेला आहे. पुन्हा एकदा मिस जजमेंट आपण बघत त्या ठिकाणी राजेशचा. सेकंड डॉट बॉल. धावसंख्या अजूनही खुली झाली नाही. 52चा पाठलाग सुरू आहे. 28 बॉल अजूनही बाकी आहेत. टॉस अपडेट अगदी थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. बॅकफुटवर आले डिफेन्सिव्ह स्ट्रोक. कव्हर्स मध्ये फिल्डर थोडे दूर. नॉन स्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. तोपर्यंत मिळेल ती एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत यजमान संघाचं सांघिक धावफलक खुलं झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव सध्या धावफलकावरती. स्वागत आहे सर्वांचं स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आजची स्पर्धेची निर्णायक तिसरी रजनी आपण बघत आहोत. एक धाव धावफलकावर बंटी सध्या खेळण्यासाठी स्टॅकर एंडला. स्पीडअप अपेक्षित आहे. टीम सिद्धिविनायक स्टार काकडपाडा. मॅचचा मोमेंटम ब्रेक करू नका ही सूचना आपण लक्षात घ्या. बरोबर 10:50 ला पहिला बॉल पडलाय. स्वीप काढण्याचा प्रयत्न. अपील आउट. अपील स्ट्रॉंग. मात्र पंचांचा नकार आलेला आहे. पिचिंग फॅक्टर विचारात घेतला गेला. आउटसाइड लेगस्टिक पिचिंग या बॉलची होती. त्याच कारणासह पंचांची अधिकृत स्वीकृती अधिकृत मान्यता आली नाही. किंबहुना डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावफलक सध्या स्थिर. एका धावेसाठी यजमान संघाचा सध्या संघर्ष तो सिद्धिविनायक स्टार काकडपाडाच्या विरोधात. हर्षल यांची जबरदस्त कामगिरी विथ द बॉल फर्स्ट पॉवर प्ले मध्ये. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स सध्या त्यांचा सुरू असताना. वेगळी पोझिशन. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग इथे देखील जुळलं नाही. बॅट्समॅनला फॉलो करण्यात आलेला आहे. आणखीन एक वेगवान चेंडू हर्षल यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत. 52 धावा म्हणजे सुरक्षित धावसंख्या. फायटिंग टोटल आणि ती टोटल डिफेंड करत असताना या मॅच मध्ये कामगिरी सध्या बहरली आहे ती सिद्धिविनायक स्टार काकडपाडाचा फ्रंटलाईन गोलंदाज हर्षल घागजची. स्टील 1 to go. हार्ड लेंथ पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलेला आहे. सडनली चेंडू राईज होतोय आणि फलंदाज बंटी मात्र स्ट्रायकर एंडला सरप्राईज होतोय. पहिलं षटक ज्यामध्ये गोलंदाजाने आपले छाप सोडले. रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती टप्पा पडला तसा चेंडू गुडले स्पॉटवरून अधिकचा उसळला. ॲज अ बॅटर तुमच्याकडे किती चांगला फॉर्म असो परंतु अचानकपणे जेव्हा चेंडू तुमच्या नजरेसमोरून राईज होत असतो कठीण कार्य असतं. बॉलची लेंथ बॉलचा बाउन्स टॅकल करणं. डॉट बॉल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विदाउट एनी विकेट्स लॉस. एक धाव धावफलकावरती आपण बघत आहोत. 4 ओव्हर अजून या मॅच मध्ये विजय करता 51 धावेची आवश्यकता. अनपेक्षित सुरुवात या डावाची यजमान संघाची झालेली आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहा. आम्ही देवपेकर देवपे आणि त्यांच्या अगेन्स्ट रायझिंग स्टार रावगाव. सेकंड पॉवर प्ले गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. निर्णायक दुसऱ्या षटकात भूषण. 3 फिल्डर सध्या 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये ऑन साइडला पेट्रोलिंग करत असताना ऑन साइडला लॉंग ऑन त्याचबरोबर काउ फेस विषय मध्ये लॉंग ऑफ सेट करण्यात आलेला आहे. पहिल्या षटकांती अवघी एक धाव धावफलकावरती. बॅटिंग साठी राजेश. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. वेगवान चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र पंचांचा वाईट बॉलचा सिग्नल आलेला आहे. एक धाव एक्स्ट्रा मिळताना दिसेल. एक्स्ट्रा एका धावेच्या बढतीनं धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 2 ऑन बोर्ड. 2 धावा धावफलकावर. कशाही का येऊनात परंतु धावा येणं नितांत गरजेचं आहे.
स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, धाव हवी आहे. नॉस्ट्राकर एंडला कॉलिंग चुकलं आणि धाव चीच्या स्वरूपात पहिला धक्का यजमान संघाला. बंटी बोईर परत आहेत माघारी, पहिला फलंदाज माघारी. सी फॉर कॉलिंग अ कॉर्डिनेशन, जे तुमच्याकडे हवं मात्र त्याचा अभाव पाहायला मिळाला. धावचीची नामी संधी बनली होती आणि त्या संधीचं सोनं सध्या संघ करत असताना बॅटिंग साठी पाहिलं तर समाधान दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटवर आले, आउटर एज, बॉल मागे थर्डमॅनला बॅकअप करण्यात आलेलं आहे. धाव इथेही मिळणार नाही. यजमान संघाकडून राजेश देसले ज्याच्यावरती विस्त आहे, ही इज द बॅकबोन ऑफ टीम, ऑलवेज इन अटॅकिंग मोड. मात्र या मॅच मध्ये सध्या स्ट्रगल एका धावेसाठी त्याचं सुरू आहे. धावसंख्या 2, 2 ऑन बोर्ड. खोलात होता बॉल, ड्राईव्ह केला समोर, कव्हर्सला बीट करत असताना बॉल मागे. लॉग ऑफचा फिल्डर उपस्थित. फर्स्ट अटॅम्प मध्ये फंबल, सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट, नॉट गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या सहाना धावसंख्या धावफल करते आपण बघत आहोत. 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफल कव्हर. इक्वेशन आज उजली आपण बघत आहोत. स्टील 24 मोर बॉल्स रिक्वायर्ड अँड 48 फॉर विक्ट्री. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. बॉल थोडा खाली राहिला, अनइवन बाउन्स, अनपेक्षित उचली या चेंडूला मिळालेली आहे. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. शूटर बॉल इन फ्रंट ऑफ स्टंप. आणखीन एक डॉट बॉल सध्या येत असताना गोलंदाज भूषण कडून. धावसंख्या 4, 4 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस बिंग बॉल बाय भूषण. फुल टॉस, स्टेप आउट झाले, लॉफ्ट केले समोर. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. प्रॉपर शॉट सिलेक्शन ॲक्युरेट नव्हतं. अकॉर्डिंग द मेरिट ऑफ बॉल त्या ठिकाणी स्ट्रोक खेळला गेला नव्हता. त्याच काळासह अवघी एक सिंगल धाव. धावसंख्या 5, 5 ऑन बोर्ड. भावेशजी दवणे यांच्या वतीने कॅश प्राइज अनाऊन्स होते समाधानच्या प्रत्येक षटकारासाठी 100चं. त्यांचं देखील आपण खोऱ्यात वेलकम. स्कोर सध्या 6, 6 ऑन बोर्ड. पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. बॅटच्या टो इनला चेंडू आपण बघत आहोत. स्ट्रोकसाठी फार लवकर रिॲक्ट झाले होते समाधान, मात्र त्यांच्या बॅटमधून समाधानकारक स्टार्ट मिळाला नाही. स्वर्गीय रुपेशदादा कंडे प्रतिष्ठान जनमान कान्होलला. षटकाची सांगता दोन्ही गोलंदाजांची इकॉनॉमिकल कामगिरी या निर्णायक द्वितीय सत्रामध्ये आपण बघत आहोत. 5 धावा 2 षटकांच्या अंती. इक्वेशन आता मॅच मध्ये 18 चेंडू 3 षटका आणि 47 धावेची आवश्यकता. स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा. हळूहळू थंडीचा कडाका देखील वाढू लागलाय आणि त्यात रंगणारी ही दमदार रजनी क्रीडा स्पर्धा आपण बघत आहोत. स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 क्रीडा स्पर्धेचं बहारदार पहिलं पर्व. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. व्हेरी वॉर्म वेलकम ऑल ऑफ यू. टेन क्रिकेट वाहिन्याच्या वतीने जो प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जॉईन झालेला आहे त्या सर्वांचं वेलकम. एक्झॅक्ट टाइम 2 षटकासाठी 6 मिनिटं आणि 30 सेकंदाचा घेतलेला आहे. जास्त डिले करू नका. फोल्डिंग करणारा संघ थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, सूचनेकडे लक्ष सुद्धा. 5 धावा धावफलकावरती. बॅटिंगसाठी पाहिलं तर राजेश ठाकर एंडला स्ट्रगल त्यांचं सुरू आहे. इंडिव्हिज्युअल 8 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा त्याने धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. तर गोलंदाजीसाठी जय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्रक्षणावरची संचारबंदी आता पंचांनी हटवली आहे. नॉन पॉवर प्ले ओव्हर. षटक तिसरं सुरू होते. गोलंदाज तयार. जय. पहिला बॉल बॅकफुटवर आले. सॉफ्ट हँडली ड्राईव्ह केला. कव्हर्स मध्ये मिळेल ते एक सिंगल आणि फिल्डर कडून मिस्टेक, मिसफील्ड. चुकीला माफी नाही, मोबदला मोजावा लागेल. धावा मिळतील 4. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. असं वाटलं तर सहजरित्या चेंडू अडवला जाईल, मात्र ॲज अ फिल्डर अंडर फ्लडलाईट क्रिकेट खेळणं एक चॅलेंज असतं आणि ते एक्सेप्ट झालं नाही. फलंदाज बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलेला आहे. अपील लाऊड होतं, अपील स्ट्रॉंग होतं, मात्र ऑनफिल्ड अंपायर कडून
हवा तसा रिस्पॉन्स फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळाला नाही. डॉट बॉलची झाली आहे सांगता. राऊंड विकेट पूल करण्याचा प्रयत्न तो फसतोय. चांगला आउट स्विंगर जय कडून. या वेळेला ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये मिड विकेटला बॉल दाखल होताना पाहायला मिळेल. फिल्डर बॅकअप साठी अवेलेबल झालेले आहेत. दरम्यानच्या कालावधीत मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावाच्या सारण्यात धावसंख्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर. 42 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजय करता. 15 चेंडू बाकी आहेत. दिल्ली अभी भी दूर है लेकिन वहां तक जाना जरूर है. या उक्तीप्रमाणे प्रयत्न तर करावेच लागतील. शक गोलंदाजी करता थर्ड अंपायरची मागणी आता करण्यात आलेली आहे. सो थर्ड अंपायरला रिक्वेस्ट आहे या पण कंट्रोल वॉर रूम मध्ये थ्रू द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम त्या ठिकाणी लगेच चेक केलं जाईल. एक्झॅक्ट गोलंदाजानं टाकलेला बॉल, त्याची रिदमॅटिक ॲक्शन, अँगल ऑफ हिज हँड या सगळ्या गोष्टी विचारात घेतलं जाईल. फ्रॉम फ्रंट व्यू अँड फ्रॉम साइड व्यू फ्रॉम बोथ अँगल वी हॅव discussion about this crucial decision with help of our technical team and third umpire. प्रत्येक षटकारासाठी 100चा कॅश प्राइज आहे. प्रत्येक फलंदाजा करता अमोलजी विषयाचे होते ना. फार बॉल. फायनल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर. सो जय कंटिन्यू इन हिज बॉलिंग स्पेल इन ओव्हर नंबर 3. धावा संख्या 10. 10 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले. पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. काऊ फेसला फिल्डर आणि कॅच ड्रॉप. प्रयत्न सुंदर होता मात्र यश त्या ठिकाणी मिळाला नाही. कॅच ड्रॉप त्या बदल्यात मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सारण्यात धावसंख्या पुढे मार्गस्थ झाली आहे ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावर. इक्वेशन 14 चेंडू आणि आवश्यकता 40 धावेची. कमी गतीने टाकलेला बॉल. बोलस बॅक ड्राईव्ह विशेप मध्ये वेगवान फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला भेदून चिडून फाडून दुबागून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. टेम्परामेंट हवं, ती टेक्निक हवी, तो दर्जा हवा, तो पाहायला मिळाला नाही. मिसफिल्ड मिस्टेक. 4 धावा. 4 संघ पुढे सरकला आतापर्यंत 16. शफल झाले. पूर काढण्याचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट मध्ये लाऊड अपील झालेलं आहे. कॉड बिहाइंड करता मात्र पंचांचा नकार आलाय. 4 फिल्डर एकत्रित आले होते. दबाव तंत्राचा चांगला वापर झाला जरूर मात्र पंचांनी नकार दाखवलाय. डॉट बॉल फायनली येत असताना चौकारानंतर पुन्हा एकदा वापसी. एंड ऑफ थर्ड ओव्हर विथ डॉट बॉल्स. टीमची धावसंख्या 16. इक्वेशन नाव 12 मोर डिलिव्हरीज अँड रिक्वायर्ड 36 फॉर विक्टरी. 12 चेंडू 36 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. हवा तसा स्टार्ट या मॅच मध्ये झाला नाही. स्पेशली सलामीवीर राजेश ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या या मॅच मध्ये त्यांच्या वतीनं अपेक्षित फलंदाजी झाली नाही मात्र आता पाहायचंय उर्वरित 12 चेंडू 36 धावा कशा पद्धतीनं चेस केल्या जातील. 10.40 रिक्वायर्ड रन रेट. जेव्हा सेकंड इनिंग मध्ये संघ चेसिंग साठी दाखल झाला होता फिल्डिंग इमिडिएटली सेट करावी लागेल. लक्ष सुद्धा सिद्धिविनायक सर काकडपाडा. ओनली इन केस ऑफ इमर्जन्सी ॲज पर ऑफिशियल रिक्वायरमेंट आपण पाडे मैदानामध्ये पाठवणार आहोत. ही सूचना देखील दोन्ही टीमनं लक्षात घ्या. 12-36 हे समीकरण. 12 पैकी 6 बॉल हे आउट ऑफ द पार्कच पाठवावे लागतील. यजमान संघ स्वर्गीय रुपेश दादा कंटे स्मृती जयनमाल कान्होळला. आजची निर्णायक 3री रजनी या क्रीडा स्पर्धेच्या आपण उपभोगत आहोत. यानंतर एक मॅच पांडेंगा
ग्रुप सी मधील फर्स्ट राऊंड मधील लास्ट मॅच इन ॲक्शन आम्ही देवपेकर देवपे आणि त्याच्या अगेन्स्ट रायझिंग स्टार रावगार दोन्ही टीमला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहावं लागेल. सूचना लक्षात घ्या बोथ कॅप्टन्स, बी कम्प्लिटली फॉर रेडी. 12 चेंडू 36 गोलंदाज तयार. ओव्हर नंबर 4 च्या दरम्यान त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स इन कडून हर्षल सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज हर्षलची नियुक्ती पुन्हा एकदा करण्यात ती संघ कर्णधारानं. तो कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. पहिल्या षटकात अवघी 1 धाव त्यानं खर्च केलेली होती. रिदम या मॅच मध्ये त्याला मिळाला पाहिजे कशा पद्धतीनं आता प्लॅनिंग प्री प्रिपरेशन आणि त्याच्या पद्धतीनं प्रॉपर एक्झिक्युशन केलं जाईल. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा प्लीज पे बी फास्ट प्ले हरी. पहिला बॉल हुक केलाय फार लेगला बेधून बॉल मागे चाललाय. बॅकअप साठी फिल्डर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल सेकंड मध्ये ट्राय सक्सेसफुल. मिळताना दिसेल ते अवघी एक सिंगल धाव आणि या सिंगल धाव्याच्या सहाय्यानं धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. समीकरण मॅच मध्ये 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी रन सभेत 35 11 बॉल 35 धावेची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला समाधान. हार्ड लेंथ बॅकफुटवर आले पूल तर जरूर केलाय मात्र फटका सरते शेवटी फसतोय आणि मैदानावरती 17ला धक्का दुसरा बसतोय तो जनमान कार्नोलला. वन मोर विकेट डाऊन. अकरा बॉल आता या मॅच मध्ये बाकी असताना 35चं समीकरण मात्र झेलबाद होत असताना समाधान माघारी परत आहेत. नावाप्रमाणे समाधानकारक कामगिरी त्याची या मॅच मध्ये झाली नाही. किंबहुना बॅटिंग साठी राजेशांची सोबत देण्याकरता न्यू बॅटर विश्वास मैदानावरती दाखल झालेले आहेत. मन में है विश्वास या उक्तीप्रमाणे विश्वासला आता विश्वासूसार्थक कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल. पहिला बॉल बॅट अँड पॅड मध्ये ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये फिल्डर थोडे दूर. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल मात्र नकार दिलाय राजेश देसलेनं. एक सिंगल डाव सहजरित्या मिळताना दिसेल. सेकंडचा कॉल होता. मानस धाडस झालं परंतु धाडस झाला नाही. फिल्डर उपस्थित होते. अधिकची जोखीम दोन्ही फलंदाजांनी घेतली नाही. किंबहुना एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगलच्या सायडनं संघ पुढे सरकतो. जनमान कानोलबी टीमची धावसंख्या 18 इक्वेशन. या मॅच मध्ये अजूनही 34 ची आवश्यकता. 9 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. पहिल्या बॉल पासून आतापर्यंत या मॅच मध्ये फक्त स्ट्रगल. धावांसाठी संघर्ष आणि धावांसाठी धावाधाव. ती सलामीवीर राजेश देसलेची. इंडिव्हिज्युअल 13 बॉल त्यानं फेस केलेत. अवघ्या 10 धावेचं योगदान. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला स्ट्राईक रेट इम्प्रूव्ह करावा लागतो आणि त्याचा अभाव सध्या स्पष्टपणे पाहायला मिळतोय. बॅटची कडा आणि पाठीमागे एसटी रक्षकानं जेल संपादित केलाय की नाही ते पाहावं लागेल. क्लीन टेकल आय थिंक करता आलं नाही. त्याच कारणास्तव डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कॉन्फिडन्स आता दुनावलाय गोलंदाज हर्षलचा. ज्या पद्धतीने त्यांना स्टार्ट सेकंड इनिंगचा केला. 7 बॉल 34. 34 मोर रिक्वायर्ड इन रिमेनिंग 7 बॉल. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. तो कट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग शोधताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये आता फक्त औपचारिक दृष्टिकोनातून या पुढील प्रतिक्रिया नोंदित केल्या जातील जनमान कानोलच्या. कारण इक्वेशन 6 बॉल आणि आवश्यकता त्या ठिकाणी 34 धावेची. 6 चेंडू 34. 4 षटकात अवघ्या 18 धावा. सहा चेंडू 34. अंतिम अखेरच्या षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत. जितेश. सहा बॉल 34. पहिला बॉल जितेश. स्पीडअप अपेक्षित आहे. सिद्धिविनायक स्टार काकडपाडा. नेक्स्ट मॅच रेडी राहा. आम्ही देवपेकर देवपे आणि त्यांच्या अगेन्स्ट रायझिंग स्टार रावगाव. मॅच नंबर 5 ॲज पर आवर डेली शेड्यूल. यानंतर आपण कव्हर करणार आहोत. बोथ टीम कॅप्टन बी रेटिंग रेडी.
पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, पुल करण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलाय. विश्वास तो प्रेशराइज सिच्युएशन मध्ये आलेला आहे, सो अधिकचा वेळ त्याच्याकडे ॲज अ बॅटर सेट होण्यासाठी आता नाही. डॉट बॉल. मिस टाइम. कव्हर्सला फिल्डर, मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू टप्पा पडलेला आहे. मिळेल ती एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने सध्या आपण बघत आहोत 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. जयेश. राजेश यांचा स्ट्रगल सुरू आहे आणि सरते शेवटी लेट पण थेट त्याचा संघर्ष संपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक झटका स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान जयमाल कान्होल बी क्रिकेट संघाला. औपचारिकता फक्त शिल्लक. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड, जस्ट प्रोसिजर्स टू बी फॉलो. फक्त आता पराभवातील अंतर कमी केलं जाऊ शकतं. साहिलच्या प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज अनाउन्स होते 100चं 200 एससीडीज फ्रॉम अवर रिस्पेक्टिव्ह चीफ गेस्ट हर्षल गागस. स्विंगिंग यॉर्कर आणि चारो खाण्याची. यू मिस. आय विल डेफिनेटली फर्निश द डिस्ट्रॉय. वन मोर बिग ब्लो. साहिल बॅक टुवर्ड्स द पवेलियन. एक बॉल 33. स्टील 1 to go. शेवटचा बॉल, त्यावर देखील आली नाहीये धाव आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय तो या मॅच मध्ये 32 धावेच्या मोठ्या फरकानं सिद्धिविनायक स्टार काकरपाड्यानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्ले बॉयज. कीप इट अप. आपला स्क्रीन वरती पहिल्या डावात 51 बनवल्या. 5 चेंडूत 15 धावेचा शॉट कमी आणि 2 षटकांचा त्याचा स्पेल. अवघ्या 3 धावा देत असताना 1 विकेट त्यांना कॅरी केली. जिनियन ऑलराउंडर फ्रॉम द युनिट ऑफ सिद्धिविनायक स्टार काकरपाडा मिस्टर हर्षल घागस इज कंटेंडर ऑफ मॅन ऑफ द मॅच. वी आर रिक्वेस्टेड हर्षल प्लीज कम इन टू द आवर प्रेझेंटेशन बॉक्स अँड हॅव रिसीव अवॉर्ड and we would like to give this award from our respective chief guests. Please come fastly Harshal and taking your man of the match award. कारण यानंतरचा सामना देखील आपण लगेच स्टार्ट करत आहोत. आम्ही देवपेकर देवपे आणि त्याचा अगेन्स्ट रायझिंग स्टार रावगाव. फिल्डिंग सेट